कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सावली, हे माझं कर्तव्य आहे म्हणून मी पार पाडतोय। सारंग सर, मला माहिती आहे तुम्ही हे तुमचं कर्तव्य म्हणून पार पाडताय, पण हीच माझ्या सुखाची नांदी आहे। सारंग, सारंग मी आले परत। सारंग, सारंग बोलणार आहे माझ्याकडे एकदा। सारंग, दिस इज रिअल, मी आले परत, तुझी अस्मी। अस्मी, तू इथे कशी ना? कुठे जायचं होतं मी, सांगा ना। तर माझ्या प्रेमाजवळच येणार ना? ए बाई, कुठे जाऊ म्हणजे तो तुझा प्रॉब्लेम आहे। लग्नाच्या मंडपातनं कोणालाही न सांगता निघून गेलीस ना तू। आम्हाला किती प्रॉब्लेम झाले माहितीये तुला? माझ्या भावाने जीव द्यायचा प्रयत्न केला तुझ्यामुळे। बस मी ऐकलं, रिक्वेस्ट करतो, अजून काही सहन करण्याची या कुटुंबाला आता ताकद नाहीये। तू आलीस ना त्या मार्गे निघून जा प्लीज। कुठे जायचं मी? या मुलीने आणि जगन्नाथने मिळून मला किडनॅप केलं होतं। त्याच्या तावडीतून सुटले ना, तेव्हा मी ठरवलं की सरळ सारंगला येऊन भेटायचं, आणि मी इथे येऊन पोहोचले। पण तू फसवणूक केलीस, सारंगची, आमची, या घरातल्या सगळ्यांची। आणि या घरात फसवणूक करणाऱ्याला जागा नाही। मग ही मुलगी इथे काय करते? हिने सुद्धा फसवणूकच केली आहे। हिने आणि जगन्नाथने मिळून तो सगळा प्लॅन केला होता।
अहो जी वागणूक एखादा माणूस आपल्या शत्रूला सुद्धा देणार नाही अशी वागणूक या दोघांनी मला दिली. माझा वारंवार छळ करत होते हे लोक. तू सारंगच्या आयुष्यातून निघून जा नाहीतर तुला जीवे मारू आम्ही अशी धमकी दिली या लोकांनी मला. पण त्याने सारंगवरचं माझं प्रेम जरा सुद्धा कमी नाही झालं, कारण माझं प्रेम खरं होतं. आई बघतेस का काय ड्रामा करते ही पोरगी? हं? जगन्नाथनीच पाठवलं होतं ना तुला सारंगचं आयुष्य उद्ध्वस्त करायला. हो बरोबर आहे तुमचं, मी नाकारतच नाहीये. खरं तर जगन्नाथला मेंदळे कुटुंब उद्ध्वस्त करायचं होतं. मी लग्नातून पळून जायचं असा आमचा कॉन्ट्रॅक्ट झाला होता. आणि तो कॉन्ट्रॅक्ट करत असताना ही मुलगी सुद्धा तिथे होती. होतीस की नाही तू? मी खरं सांगू, मला कोणालाच हर्ट करायचं नव्हतं, पण ह्या मुलीच्या नजरेत मला पैशांची हाव दिसली होती. काय चोरता चोर शिरजोर वरतून मला बोलते, बघा हिच्याकडे बघा. काय बोलताय? मी नाही बोलत, तुम्हीच चोरी केली आहे. कपडे आणि अवतार बघा ना, तिचा चोरच असेल. सारंगचं जे कफलिंग हरवलं होतं ना ते या साबणीने सुटलंय. हे बघ, खरं तर मला पैशांची गरज होती म्हणून मी ते सगळं केलं. जगन्नाथ जेवढं सांगेल तेवढं काम करायचं, पैसे घ्यायचे आणि निघून जायचं असं ठरवलं होतं मी. पण मग मी सारंगला भेटले आणि मला रिअलाइज झालं की हाच तो माणूस आहे जो माझं आयुष्य बदलेल, ज्याच्यासोबत मला माझं आयुष्य घालवायचं आहे. मग माझी अडचण, पैसा, माझी गरज मला काहीही दिसत नव्हतं. मग मी ठरवलं की मी त्याच्याशी लग्न करीन आणि मला त्याच्यासोबत संसार करायचा होता. ह्या घरची सून होऊन मला माझ्या आणि सारंगच्या बाळाचा रडण्याचा आवाज ऐकायचा होता या घरात. मी जगन्नाथच्या मदतीने मला सारंगच्या आयुष्यातून बाहेर फेकून दिलं आणि आता हे घर उद्ध्वस्त करण्याच्या उद्देशाने सारंगला जिंकण्याचा प्रयत्न करतेस. सारंग, तू खूप चांगला आहेस रे, तुला हे सगळे खेळ नाही करणार. झालं सगळ्यांचं समाधान या मुलीची बाजू घेऊन. मी पहिल्या दिवसापासून सांगत होते ही मुलगी फ्रॉड आहे. ही त्या जगन्नाथच्या बोलण्यावरून आपल्या घरात आली आहे. ही जगन्नाथ सोबत सामील आहे, मला माहिती होतं. माझी नजर कधीच धोका खाऊ शकत नाही. या मुलीने हिची सावली आपल्या घरावर टाकून आपल्या घरातले सगळे रंग उद्ध्वस्त केले. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.